मेरे प्यारे विद्यार्थियों, आप सभी को नमस्कार। हाँ बच्चों, एक बात है, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, अर्थात माँ और मातृभूमि स्वर्ग से भी बढ़कर है। इसके बारे में आप लोग सुने, है ना? आप लोग, सिर्फ आप लोग ही नहीं, सभी अपनी माँ, अपनी मातृभूमि से बहुत प्यार करते हैं। क्यों? माँ हमें पालन पोषण करती है, प्यार दिलाती है, सब कुछ करती है। ऐसे मातृभूमि हमारी देखभाल करती है और हमें रहने के लिए सुविधा दी है। कौन? मातृभूमि। इसलिए मातृभूमि की रक्षा करना, मातृभूमि का सम्मान करना हम सभी का कर्तव्य है। हाँ बच्चों, ಹೌದು। हाँ, ಒಂದು ಮಾತಿದೆ, ಜನನಿ ಜನ್ಮಭೂಮಿಶ್ಚ ಸ್ವರ್ಗಾದಪಿ ಗರೀಯಸಿ, ಅಂದರೆ ಮಾತೆ ಹಾಗೂ ಮಾತೃಭೂಮಿಯು ಸ್ವರ್ಗಕ್ಕಿಂತ ಮಿಗಿಲಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಹಾಗಿರುವಾಗ ನಾವು ನಮ್ಮ ತಾಯಿ ಮತ್ತು ತಾಯ್ನಾಡನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೀತಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ऐसे संबंधी एक पाठ है, मेरा देश मेरी माँ। हम अभी अध्ययन करेंगे। क्या है? मेरा देश मेरी माँ। ओके, मुझे मेरा देश बहुत बहुत पसंद है ना? ठीक है, आप लोग सभी एक साथ में बता सकते हैं, बोल सकते हैं क्यों पसंद है। भारत, जो भारत में होने वाली संस्कृति, भाषाएं और विविधता और किसी अन्य देश में हमें देखने को नहीं मिलती है। इसलिए हमारा देश क्या है? एक विशेष देश है ना? हम गर्व से बोल सकते हैं, मैं भारतीय हूँ, ಹೌದಲ್ವಾ? ಬೇರೆಲ್ಲ ದೇಶಗಳಿಗಿಂತ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಿದಾಗ ನಮ್ಮ ದೇಶ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಗರ್ವದಿಂದ ಹೇಳ್ಬೋದು, ನಾನು ಭಾರತೀಯ, ಐ ಆಮ್ ಇಂಡಿಯನ್, ಅಲ್ವಾ? ಯಾಕೆ? ಇಲ್ಲಿರುವಂತ ವಿವಿಧತೆ, ಭಾಷೆಗಳು, ಸಂಸ್ಕೃತಿ ಬೇರೆ ಯಾವ ದೇಶಗಳಲ್ಲಿಯೂ ನಮಗೆ ಸಿಗ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾನ್ಸೇ ಇಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ? ಹಾಗಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಅಭಿಮಾನವನ್ನು ನಾವು ಹೊಂದಬೇಕು. ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಗೌರವ ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಕಾಲಕ್ಕೂ ನಮ್ಮ ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಗೆ ನಾವು ಸಿದ್ಧರಾಗಿರಬೇಕು. हाँ, रक्षा करना, हमारे देश की रक्षा करना हम सभी की जिम्मेदारी है. ನಮ್ಮ ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ, ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯ. ರಕ್ಷಣೆ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ನಮಗೆ ಸಡನ್ ಆಗಿ ನೆನಪಿಗೆ ಬರುವಂಥದ್ದು ಯಾರು? रक्षा, ये बात सुनते ही हमें किसकी याद आती है? हाँ, कौन है? सैनिक, सोल्जर, है ना? हाँ, सोल्जर की तरह हमारे देश की रक्षा और किसी भी नहीं कर सकते, है ना? सोल्जर, सैनिक लोग किस तरह वहां पर बॉर्डर पे जीवन बिता रहे हैं, एक बार सोचिए, है ना? हम लोग यहाँ पर आराम से सोते हैं, पीते से त्योहार मनाते हैं, धूमधाम से मनाते हैं, और दादा दादी दीदी के घर जाते हैं, है ना? और इसके पीछे बहुत क्या है, फेस्टिवल मनाते हैं, ಹೌದಲ್ವಾ? ನಾವೆಲ್ಲ ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿಯಿಂದ ಇದ್ದೀವಿ, ವಿವಿಧ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿಯ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಬಹಳ ಸಡಗರದಿಂದ ಹಬ್ಬವನ್ನೆಲ್ಲ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ, है ना? देखिए, इसके पीछे, ಇದರ ಹಿಂದೆ ಬಹಳಷ್ಟು ಪರಿಶ್ರಮ ಇದೆ. ಯಾರ್ದು? बहुत, इसके पीछे बहुत मेहनत है. किसकी मेहनत? हमारे देश के सैनिकों की मेहनत है.
ಹೌದು, ಒಂದು ವೇಳೆ ಅವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಹಾಗೆ ಸಡಗರದಿಂದ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಅಲ್ಲ ಅಥವಾ ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಅವರು ಧೂಮ್ ಧಾಮ್ಸೆ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಏನಾಗ್ಬೋದು, ಹಾ, दुश्मन हमारे देश के ऊपर आक्रमण करेंगे, है ना। इसलिए वो हमेशा सैनिक लोग कहां पर, बॉर्डर पे, है ना, बॉर्डर पर हमारी रक्षा कर रहे हैं, हमारे देश की रक्षा कर रहे हैं, मातृभूमि की रक्षा कर रहे हैं। ओके, सैनिक के संबंधित इस पार्ट को हम अभी अध्ययन करेंगे। ओके ना, ठीक है। मेरा देश मेरी मां, देखिए मैं पढ़ते ही उसका विवरण देता हूं। ओके, ठीक है। सन 1965 1965 मतलब कौन है, क्या है, 1965 में ये घटना हुई थी। एक शाम हर तरफ शांति का वातावरण था, किसी तरह की कोई आशंका नहीं थी। हाँ, सन 1965 ಇಸವಿ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರಬಹುದು, ಏನಾಯಿತು, ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣ ಇತ್ತು। ಹರ್ ಏಕ್ ಶಾಮ್, ಒಂದು ಸಂಜೆ, ಹರ್ ತರಫ್ ಮತ್ಲಬ್ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಶಾಂತಿ ಕಾ ವಾತಾವರಣ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನು, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಹಿಮಾಲಯ ಇರ್ಬೋದು, ಹೌದಲ್ವಾ, ದಕ್ಷಿಣದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮಹಾಸಾಗರ, ಅಲ್ಲಿ ಯಾವುದು ಗುಜರಾತ್, ಈ ಕಡೆ ಜೋಧ್ಪುರ್, ಮಣಿಪುರ್, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕೂಡ, ಎಲ್ಲ ಬಾರ್ಡರ್ ಕಡೆ ಕೂಡ ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣ ಇತ್ತು। ಯಾವುದೇ ಯುದ್ಧ ಆಗ್ಬೋದು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಸಂಭವನೀಯತೆ ಕೂಡ ಇರಲಿಲ್ಲ, ಅಂತ ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣ। शांति का वातावरण था, किसी तरह की कोई आशंका मतलब क्या है, आशंका नहीं थी। आशंका मतलब संदेह, आशंका मतलब संदेह, किसी तरह का आशंका, डाउट्स, ಯಾವುದೇ ಡೌಟ್ಸ್ ಇಲ್ಲ। ಹಾ, ಇವಾಗ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ಶತ್ರುಗಳು ಆಕ್ರಮಣ ಮಾಡಬಹುದು ಅನ್ನುವಂತ ಯಾವುದೇ ಡೌಟ್ಸ್ ಇರಲಿಲ್ಲ, ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣವಿತ್ತು। ಓಕೆ, तभी दुश्मनों ने भारत पर आक्रमण कर दिया। तभी, ಯಾವಾಗ ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣ ಇತ್ತೋ ಯಾರು ಕೂಡ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣ ಇತ್ತು। ತभी, ಆವಾಗಲೇ ಏನಾಯಿತು, ಭಾರತ पर आक्रमण कर दिया। कौन, दुश्मन। दुश्मन कौन है, दुश्मन, एनिमी। दुश्मन मतलब क्या है, एनिमी, ना, एनिमी, दोस्त, दुश्मन, दोस्त है यहां पर विलोम शब्द क्या है, दुश्मन। ओके, दुश्मन मतलब कौन है, एनिमी, है ना, कौन है, दुश्मन कौन है भारत के, बगल में पाकिस्तान है ना, चीना है ना, और एनिमीज क्या है, दुश्मनों की संख्या बढ़ती जा रही है ना। देखिए, पहले शांति था, है ना, शांति का वातावरण था, तभी दुश्मनों ने भारत पर आक्रमण कर दिया। अचानक हुए इस हमले ने भारत सेना को चौंका दिया। अचानक, अचानक मतलब क्या है, अनएक्सपेक्टेड। अचानक मतलब क्या है, अनएक्सपेक्टेड। ओके, हाँ, ಯಾರು ಕೂಡ ನಿರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಇವಾಗ ಪಾಕಿಸ್ತಾನದವರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ। ಹೌದು, ಇದು 1965 ಭಾರತದ ಮೇಲೆ पाकिस्तान आक्रमण ಮಾಡಿದಂತ ಒಂದು टाइम है, रियली घटना है। ओके, ठीक है। अचानक हुए इस हमले ने, हमला मतलब क्या, आक्रमण, हमला मतलब क्या है, आक्रमण। अचानक हुए इस हमले ने
भारतीय सेना को चौंका दिया. ಚೌಕಾನ मतलब क्या है? ಚೌಕಾನ ಬೆಚ್ಚಿ ಬೀಳಿಸಿತು. ಯಾಕೆ? ಭಾರತದ ಸೈನಿಕರು ಯುದ್ಧ ಆಗಬಹುದನ್ನುವಂತ ಒಂದು ಊಹೆ ಕೂಡ ಅವರಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಸಡನ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಯ್ತಲ್ವಾ, ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಬೆಚ್ಚಿ ಬಿದ್ರು. ಯಾರು? ಯಾವುದೇ ತಯಾರಿ ಇರಲಿಲ್ಲ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸೈನಿಕರಲ್ಲಿ. ಅಂದ್ರೆ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಮೊದಲೇ ತಯಾರು ಮಾಡ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಯುದ್ಧದ ತಯಾರಿ ಮಾಡಬೇಕು, ಮದ್ದು ಗುಡ್ಡುಗಳನ್ನ ಸಾಗಿಸಬೇಕು, ಬಾರ್ಡರ್ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧತೆ ಆಗ್ಬೇಕಲ್ವಾ. ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಿ ಇತ್ತೀಚೆಗಷ್ಟೇ रिसेंटली क्या हुआ? सेना बॉर्डर पे भारत पर आक्रमण कर दिया था. तो भारत ने क्या की? सभी सैनिकों को वहां पर शिफ्ट करा दिया. कहां पर? बॉर्डर पे, है ना. हाँ, ऐसे ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸಿದ್ಧತೆ ಮಾಡುತ್ತೆ ನೋಡಿ. ಯುದ್ಧದ ಸಂಭವತೆ ಇರಲಿಲ್ಲಲ್ವಾ, ಹಾಗಾಗಿ ಯಾವ ರೀತಿಯ ಕೂಡ ಸಿದ್ಧತೆ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣ ಸಡನ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಯ್ತಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ತುಂಬಾ ಗಾಬರಿಗೊಂಡ್ರು. ಯಾರು ಗಾಬರಿಗೊಂಡ್ರು? ಭಾರತೀಯ ಸೈನಿಕರು. हाँ, छुट्टियां बिताने अपने घर गई, सैनिकों को तुरंत वापस आने के आदेश भेजे गए. क्या है? शांति का वातावरण है, युद्ध की संभावना नहीं है, इसलिए सारे सैनिक छुट्टी लेकर घर गए थे अपने माता पिता बीबी से, ये बच्चों से मिलने के लिए. ಯಾವುದೇ ಯುದ್ಧದ ಸಂಭವನೀಯತೆ ಇರಲಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ರಜೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ರು. ಯಾರು? ಸೈನಿಕರು. ನೋಡಿ, ಅವರಿಗೆ ಯಾವತ್ತೂ ರಜೆ ಇರೋದಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ. ಯಾವುದೇ ರಜೆ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಬಂದ್ರು, ಏನೋ ಯುದ್ಧ ಸಂಭವ ಇದ್ರೆ ಅವರು ಹೋಗ್ಲೇಬೇಕು. ಒಂದು ಮದುವೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರಲಿ ಅಥವಾ ಮದುವೆ ಆಗುವ ಸಂದರ್ಭ ಇರಲಿ, ಇನ್ನೇನು ಅವನು ಮದುವೆ ಆಗಿ ವಧುವಿನ ಕುತ್ತಿಗೆಗೆ ತಾಳಿ ಕಟ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅವಾಗ ಫೋನ್ ಬಂದು ಕೂಡ ಹೋಗ್ಲೇಬೇಕು. ಎಂತ ವಿಚಿತ್ರವಾದಂತ ಮೊದಲ್ವಾ ಸನ್ನಿವೇಶ ಇದೆ ಯಾರಿಗೆ? ಸೈನಿಕರಿಗೆ. ಅಂತ ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಸಿಚುವೇಶನ್ ಕೂಡ ಫೇಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮಗೋಸ್ಕರವಾಗಿ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಕೂಡ ಪಣವಾಗಿಟ್ಕೊಂಡು ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾರು? ಸೈನಿಕರು. ಹಾ, देखिए अचानक हुई इस घटना से छुट्टियां बिताने अपने घर गई सैनिकों को तुरंत वापस आने के आदेश भेजे गए. ರಜೆಯನ್ನು ಆರಾಮದಿಂದ ಕಳೀಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಹೋಗಿದ್ರು. ಯಾರು? ಎಲ್ಲ ಸೈನಿಕರು. ಕೆಲವು ಸೈನಿಕರು ರಜೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರು, ಹಾಗಾಗಿ ಯಾರು ಕೂಡ ಎಲ್ಲರ ರಜೆ ಕೂಡ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಅನ್ನುವಂತ ಸಂದೇಶ, ಮೆಸೇಜ್ ಕಳಿಸಲಾಯಿತು. ಓಕೆ, ಎಲ್ಲ ಸೈನಿಕರು ಮೆಸೇಜ್ ಕಳಿಸಲಾಗಿದೆ. ಏನೋ ಯುದ್ಧ ಆರಂಭಗೊಂಡಿದೆ. ಹಮಾರೇ ओके, सन 1965 की एक शाम हर तरफ शांति का वातावरण था. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನೋ ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣ ಇತ್ತು. ಆವಾಗ 1965 ನಡೆದಂತ ಒಂದು ಘಟನೆ. ಕಿಸಿ ತರ ಕಿ ಕೋಯಿ ಅಶಂಕ ನಹಿ ಥಿ, ಯಾವುದೇ ತರಹದ ಒಂದು ಡೌಟ್ಸ್ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಶಂಕ मतलब क्या है? ಸಂದೇಹ, मतलब ಡೌಟ್ಸ್ ಇರಲಿಲ್ಲ. ಓಕೆ, तभी दुश्मनों ने भारत पर आक्रमण कर दिया. तभी ಅಂದ್ರೇನು? ಆವಾಗ್ಲೇ, ಯಾವಾಗ ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣ ಇತ್ತು, ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣ ಇತ್ತು, ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದುಶ್ಮನೋನೆ ಆಕ್ರಮಣ ಕರ್ ದಿಯಾ, ವೈರಿಗಳು ಆಕ್ರಮಣ ಮಾಡ್ತಾರೆ. ದುಶ್ಮನ್, ಎನಿಮಿ. ಓಕೆ, अचानक हुए इस हमले ने भारत सेना को चौंका दिया. छुट्टियां बिताने अपने घर गई सैनिकों को तुरंत वापस आने के आदेश भेजी गई. हाँ, देखिए, अचानक अनएक्सपेक्टेड, एक्सपेक्टे ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಸೈನಿಕರು. अचानक हुए इस हमले ने भारत सेना को चौंका दिया. ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಆಗಿ ಆದಂತ ಈ ಅಟ್ಯಾಕ್ ಭಾರತೀಯ ಸೈನಿಕರನ್ನು ಏನ್ ಮಾಡಿತು? ಗಾಬರಿಗೊಳಿಸುವಂತೆ ಮಾಡಿತು. ಯಾಕೆ? ಯಾವುದೇ ಸಿದ್ಧತೆ ಇಲ್ಲ. ಯುದ್ಧ ನಡಿಬೇಕೆ, ಇನ್ನೇನು ಯುದ್ಧ ನಡೀತ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧತೆ ಆಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. आप लोग सुने हैं अभी क्या है, सेना बॉर्डर पे आक्रमण कर गया था. तब क्या किया? सभी ज्यादा से ज्यादा सैनिकों को, ट्रूपों को वहां पर भेजा गया था, है ना. ठीक, सभी टैंक,
सभी है ना वहां पर खड़ा कर देते हैं। इसी तरह की परिस्थिति वहां पर नहीं था, इसलिए सभी सैनिक छुट्टियां लेकर घर गए थे। ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣ ಇತ್ತು, ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಸೈನಿಕರು ಅದಿಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ರು. ಓಕೆ, ಹಾ, ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು, ಆಕ್ರಮಣ ಆಯ್ತಲ್ಲ, ಇದರಿಂದಾಗಿ ಗಾಬರಿ ಆಯ್ತು. ಏನು ಮಾಡುದು ಅಂತೇಳಿ छुट्टियां बिताने अपने घर गए, सैनिकों को तुरंत वापस आने का संदेश भेजा गया. ಹಾ, ಸಡನ್ಲಿ ಬರಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಮೆಸೇಜ್ ಕಳಿಸಲಾಯಿತು ಎಲ್ಲರಿಗೂ. ಯಾರೆಲ್ಲ ರಜೆ ಮೇಲೆ ತೆರಳಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಮನೆಗೆ. ಓಕೆ, यस, तब आराम से छुट्टी बिता रहा था एक मेजर एक घर में. ಓಕೆ, ಹೀಗೆ ಮೇಜರ್ ಅಂದ್ರೆ ಸೈನ್ಯ, ಒಂದು ಟ್ರೂಪ್ ಅನ್ನು ಮುನ್ನಡೆಸುವ, ಓಕೆ, ಮುಖಂಡ. ಅವನು ಕೂಡ ರಜೆಯ ಮೇಲೆ ಹೋಗಿದ್ದ ತನ್ನ परिवार ಜೊತೆಗೆ. अपने परिवार के साथ वहां पर क्या है, छुट्टियां बिता रहा था. तब क्या हुआ, छुट्टियां बिता रहे भारत सेना के ही एक मेजर को जब सूचना मिली तो जाने की तैयारी करे. उन्होंने मां के पैर छूकर प्रणाम किया. हाँ, देखिए, एक मेजर को सूचना मिली. क्या सूचना, तुरंत आना है, बॉर्डर पे दुश्मनों ने आक्रमण कर दिया है, इसलिए तुरंत आना है. हाँ, तो आते ही वो क्या करता है सैनिक. देखिए, सैनिकों का जीवन कैसा होता है. देखिए, ಸೈನಿಕರ ಜೀವನ ಹೇಗಿರುತ್ತೆ, ಯಾವುದೇ ಸಿಚುವೇಶನ್ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಸಡನ್ಲಿ ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಗೆ ಕರೆ ಬಂದಾಗ ಅವರು ಓಡಿ ಓಡಿಕೊಂಡು ಬರಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಅವನ ಮದುವೆ ನಡೀತಿದ್ರು, ಇನ್ನೇನು ತನ್ನ ವಧುವಿನ ಕುತ್ತಿಗೆ ತಾಳಿಯನ್ನು ಬಿಗಿತಿದ್ರು ಕೂಡ ಸಡನ್ ಎಲ್ಲರನ್ನು ಬಿಟ್ಟಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ನೋಡಿ, ಅಂತಹ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸೈನಿಕರು, ವೀರ ಯೋಧರು ತನಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಅಲ್ಲ, ತನ್ನ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಪಣವಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು अपने प्राणों को बाजी लगाकर पणವಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು हमारे देश की रक्षा करते हैं, है ना. ऐसे सैनिकों को हम लोग ऐसा बोलना चाहिए, है ना. ठीक है, ओके. ऐसे जीवन बिता रहा था, छुट्टियां बिता रहा था कौन, एक मेजर. तो एक खबर सुनते ही, सूचना मिलते ही ಯುದ್ಧ ನಡೀತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥ ಸೂಚನೆ ದೊರೆತ ಕೂಡಲೇ ಅವನೇನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಬ್ಯಾಗ್ ಎಲ್ಲ पैक ಮಾಡ್ತಾನೆ. पैक करता है तो युद्ध भूमि पर जाने की तैयारी करता है. करने ये सभी बैग है ना, पैकअप करने के बाद बैग अನ್ನು ಹೆಗಲೇರಿಸಿಕೊಂಡು ಕೊನೆಯ ಬಾರಿಗೆ ತಾಯಿಯ ಕಾಲನ್ನು ಸ್ಪರ್ಶಿಸಲು ಹೋಗ್ತಾನೆ, है ना. उन्होंने माँ के पैर छूकर प्रणाम किया. माँ का ममत्व जाग उठा. माँ का ममत्व, ತಾಯಿಯ ಮಮತೆಯು ಜಾಗೃತಗೊಂಡಿತು. आंखों में आंसू भर गए और उन्होंने बेटे को सीने से लगा लिया. क्या है, बेटा चरण स्पर्श करते ही माँ का ममत्व जाग उठा. आंखों से आंसू बहने लगी और उसे नीचे से उठाया और सीने से लगा लिए. कौन, माँ. ತನ್ನ ಪಾದವನ್ನು ಸ್ಪರ್ಶಿಸ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಮಗನನ್ನು ಹಾಗೆ ಎತ್ತಿಕೊಂಡಳು. ಅವಳ ಮಾತೆಯ ಮಮಕಾರವು ಜಾಗೃತಗೊಂಡಿತು. ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕಣ್ಣೀರು ಹರಿಯಿತು. ತನ್ನ ಮಗಳನ್ನು ಬಿಗಿದಪ್ಪಿಕೊಂಡಳು. बेटे को सीने से लगा लिया. मेजर का गला भी रुक गया. गदगदित नाद. मेजर का गला मतलब ಗಂಟಲು ಕಟ್ಟಿಕೊಂಡಿತ್ತು. ಗದ್ಗದಿತ ನಾದ, ಮಾತುಗಳೇ ಹೊರಡಲಿಲ್ಲ. ತುರಂತ ಯಾಕೆ ತಾಯಿಯನ್ನು ನೆನೆದುಕೊಂಡು, ಅಯ್ಯೋ ನಾನು ಇಂಥ ತಾಯಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಬೇಕಲ್ಲ ಅಂತ ಅದನ್ನು ನೆನೆಸಿಕೊಂಡು ಗದ್ಗದಿತನಾದ. ಮರುಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು,
तुरंत ही मातृभूमि का स्मरण उठाया। हाँ, मेरा कर्तव्य क्या है? मातृभूमि की रक्षा करना। अभी माँ को देखते ही मैं यहीं पर रुक गया तो और मातृभूमि की रक्षा करने वाले कौन है? मुझे बिना। इसलिए तुरंत मातृभूमि का स्मरण होते ही उन्हें फिर सावधान होकर खड़े हो गए, है ना? ठीक है। युद्ध भूमि को जाते हुए पुत्र के सिर पर हाथ रख आशीर्वाद देते हुए मां ने कहा, युद्ध भूमि के ಹೊರಟಿರುವಂತ ತನ್ನ ಕಂದನ ತನ್ನ ಮಗನಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೊಡುತ್ತಾ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, बेटे इस समय राष्ट्रशाही प्रत्येक भारतीय का सबसे बड़ा कर्तव्य है। ಮಗನೇ, ಈ ಸಂದರ್ಭ ಬರೋದಿಲ್ಲ। इस समय राष्ट्रशाही प्रत्येक भारतीय का सबसे बड़ा कर्तव्य है। हाँ, ಈ ಸಿಚುವೇಶನ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಯಾವುದು ಯುದ್ಧದ ಸಿಚುವೇಶನ್ ಯಾವತ್ತು ಬರಲ್ಲ, ಅದು ದೇಶ ಸೇವೆಗೆ, ದೇಶ ರಕ್ಷಣೆಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಮಯ। ಹಾಗಾಗಿ ನೀನೇನು ಹಿಂದಡಿ ಇಡಬೇಡ, ಏನು ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗು। ಹಾ, सबसे बड़ा कर्तव्य है, जाओ और दृढ़ता से अपने कर्तव्य का पालन करो। याद रहे, भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं। हाँ, देखो, चलो चलो दृढ़ता से युद्ध करो, मेरे बारे में चिंता मत करो। चलो ಹೋಗು, ಯುದ್ಧ ಭೂಮಿಗೆ ಹೋಗು, ದೃಢ ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ಯುದ್ಧ ಮಾಡು। अपने कर्तव्य का पालन करो, ನಿನ್ನ ಕರ್ತವ್ಯ ಯುದ್ಧ ಮಾಡುವುದು, ಭಾರತ ಮಾತೆ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಅದನ್ನು ನೀನು ನಿಭಾಯಿಸು, ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ ಅಂತೇಳಿ ಗರ್ವದಿಂದ ಅವನ ಹುರಿದುಂಬಿಸುತ್ತಾ ಹೇಳುತ್ತಾಳೆ ಯಾರು? ಮಾತೆ। ಓಕೆ, ನಿಜವಾದಂತ ಮಾತೆ, ಸೈನಿಕನ ಮಾತೆ, ಸೈನಿಕನ ತಾಯಿ ಆಡುವಂತ ಮಾತಿದು। ಓಕೆ, ಯಾದ್ ರಹೆ, ಮತ್ತು ಹೇಳ್ತಾಳೆ ಯಾದ್ ರಹೆ, एक बात याद रखो, क्या है? भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं। सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं। मतलब क्या है? ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಗುಂಡಿಗೆ ಎದೆಯೊಡ್ಡುವುದೇ ವಿನಃ ಗುಂಡು ಕಂಡ ಕ್ಷಣ, ಗುಂಡು ಕ್ಷಣ ಏನು ಗುಂಡು ಅಲ್ಲಿ ಬಂದೂಕು ನೋಡಿದ ಆ ಕ್ಷಣದಲ್ಲಿಯೇ ಬೆನ್ನು ತೋರಿಸಿರುವುದಲ್ಲ, ಇದು ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆ ಅಲ್ಲ। ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಕರೆ ಬಂದಾಗ ಗೂಳಿಯಂತೆ ಮುನ್ನುಗ್ಗಿ ಹೋರಾಡುವುದೇ ವೀರರ ಲಕ್ಷಣ, ಇದುವೇ ಏನೋ ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆ। ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಕರೆ ಬಂದಾಗ ಹೇಡಿಯಂತೆ ಬೆನ್ನು ತೋರಿಸಿ ಓಡುವುದಲ್ಲ, ಇದು ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆ ಅಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಧೈರ್ಯದ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಯುದ್ಧ ಭೂಮಿಗೆ ಕಳುಹಿಸಿಕೊಡ್ತಾಳೆ ಯಾರು? ತಾಯಿ, है ना? ऐसी, है ना, ऐसी बातों को बोलते ही कहते हुए माँ अपने बेटे को युद्ध भूमि पर भेजती है। मेजर माँ से आशीर्वाद लेकर अपनी मातृभूमि की रक्षा के लिए जाते हैं। और क्या होता है, वो कैसे युद्ध करता है, युद्ध में क्या होता है, इस सभी विचारों के बारे में नेक्स्ट क्लास में देखेंगे। तब तक आप सभी को नमस्कार।